हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026चे पुरस्कार किंवा अवॉर्ड्स करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे व्हिटली पुरस्कार 2026. यालाच आपण ग्रीन ऑस्कर पण म्हणत असतो. आता जे व्हिटली पुरस्कार आहे ते कोणाला देण्यात येतात? जे प्राणी पक्षी आहेत किंवा जी बायोडायव्हर्सिटी आपली किंवा ओव्हरऑल जे आपलं नेचर आहे त्यांचं संवर्धन जे करतात तर त्यांना हा व्हिटली पुरस्कार देण्यात येतो. आणि हा असा म्हणजे एकदम युएनची कोणी बॉडी असली ते देत नाही. एक व्हिटली फंड फॉर नेचर नावाची संस्था आहे, तर ती संस्था हा व्हिटली पुरस्कार देतं. लंडनची संस्था आहे ती. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त नाव लक्षात ठेवा दोन. कोण? प्रवीण शेख आणि बरखा सुब्बा. ह्या दोघे पण भारतीय आहेत. ह्या दोघींना हा व्हिटली पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे नाव लक्षात ठेवा. प्रवीण शेख ह्यांनी काय केलंय, जे संकटग्रस्त भारतीय स्कीमर नावाचा पक्षी असतो, इंडियन स्कीमर नावाचा पक्षी आहे, जो की असं नदीवर जे पाणी असतं तर त्याच्यावर असं स्कीम करत जातो आणि तिथून जे मासे वगैरे त्यांना पकडतो, म्हणून त्यांना इंडियन स्कीमर्स म्हणतात. तर ते इंडियन स्कीमर नावाचा पक्षी आहे, तर त्याला ह्यांनी वाचवलेलं आहे. एंडेंजर्ड आहे, तर त्यांची जे प्रजनन किंवा खूप जास्त पक्षी वाढवले आहेत ते. ठीक आहे, इंडियन स्कीमर्स. तर त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ह्यांचा उपक्रम काय होता? गार्डियन्स ऑफ द स्कीमर किंवा नेस्ट गार्डियन. तिथले जे लोकल लोक होते त्यांच्यासोबत नेस्ट गार्डियन नावाचा उपक्रम त्यांनी काढला होता, तर त्याच्यामुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दुसरं काय? बरखा सुब्बा ह्यांनी हिमालयन सॅलिमँडर नावाचा, हे बघा एकदम छोटासा एक असतो, जशी पाल वगैरे असते नाही का, किंवा सरडा असतो, पण तेच एकदम ओला, जशी गोगलगाय चिकट असते नाही का, त्या तसा चिकट सरडा पकडू शकता तुम्ही. तर त्या टाईपचा हा एक छोटासा एक ॲम्फिबियन, की जो उभयचर प्राणी असतो नाही का, पाण्यात आणि जमिनीवर, त्या प्रकारचा हा प्राणी असतो. तर हा हिमालयन सॅलिमँडर, तर त्याच्या संवर्धनासाठी बरखा सुब्बा यांना मिळालेला आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे, भारतीय स्कीमर यस आणि शेखचा यस, शेख यस स्कीमर, आणि सॅलॅमेंडर यस, आणि ह्या सुब्बाचा यस, म्हणजे सगळे यस वालेच आहेत. ठीक आहे, भारतीय आहेत ज्यांना व्हिटली पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025. हे पंचायत पुरस्कार ऑब्व्हियसली कोण देणार आहे? आपली जी पंचायत राज मंत्रालय आहे तेच देणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये 2 श्रेणी आहेत, लक्षात ठेवा. ते डायरेक्ट असं पण विचारतात किती श्रेणी आहेत, काय आहेत. फक्त एवढं तर विचारलं तरी आपल्या लक्षात पाहिजे 2 श्रेणी आहेत. कोणत्या कोणत्या? दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार, दोघांच्या नावानी आहे. कोण? दीनदयाळ उपाध्याय आणि नानाजी देशमुख. ठीक आहे, ह्या दोघांच्या नावानी आहे. आता दीनदयाळ उपाध्याय जो पुरस्कार आहे तर त्याच्यामध्ये 9 विषय आहेत किंवा 9 थीम्स आहेत. आता त्या थीम्स कसं, जे आपले SDG आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, तर त्याच्या बेसिसवर त्यांनी 9 थीम्स काढलेल्या आहेत. आणि त्या 9 थीम्सवर आपले जे पंचायत आहेत तर त्या पंचायतला ते बरोबर म्हणजे मोजमाप करणार ते, की कोणत्या पंचायतने किती चांगलं काम केलं आहे ते. ठीक आहे, तर हे 9 आहे त्याच्यात. आणि नानाजी देशमुख जे सर्वोत्तम पंचायत आहे तर त्याच्यामध्ये 3 स्तर आहे. ऑब्व्हियसली आपले जे लोकल गव्हर्नमेंट आहे ते 3 स्तराची आहे. सगळ्यात खाली कोणतं असतं? ग्रामपंचायत, त्याच्यानंतर ब्लॉक लेवलला, आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती जिल्हा पंचायत. ठीक आहे, तर नानाजी देशमुख हे काय आहे? देशमुख गावचे असतात ना, गावचे सरपंच वगैरे, तर त्या टाईपमध्ये लक्षात ठेवा की हे 3 स्तर आहेत. आणि जे दीनदयाळ उपाध्याय आहे ते टोटल 9 विषय किंवा 9 थीम्स आहेत जे SDG रिलेटेड. आता सर्वाधिक पुरस्कार कोणाला मिळाले लक्षात ठेवा? कर्नाटकाला, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि ओडिशाला प्रत्येकी 5-5 मिळालेले आहे. ठीक आहे, आता फक्त ही एक मॅप डोक्यात घ्या. हा भारत आहे, भारतात इथं महाराष्ट्र आहे माहिती आहे आपल्याला, आणि महाराष्ट्राच्या खाली इथं केरळ आहे, कर्नाटक आहे, कर्नाटकच्या बाजूला इथं आंध्र प्रदेश आहे, म्हणजे तेलंगणा आहे, तेलंगणाच्या बाजूला इथं आंध्र प्रदेश आहे, आणि त्याच्यावरती ओडिशा आहे. ठीक आहे, तर हे फक्त लक्षात ठेवा. इथले जे राज्य आहेत ह्या राज्यांमध्ये सगळ्यात अधिक हे पुरस्कार मिळालेले आहे. ठीक आहे, तर कर्नाटकमध्ये 6 पुरस्कार मिळाले आहेत. फक्त एवढं कर्नाटक लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. ठीक आहे, आता ही जी श्रेणी आहे दीनदयाळ उपाध्याय, तर ह्याच्यामध्ये टोटल 9 पुरस्कार मिळाले आहे. 9 म्हणजे 3-3 9 तरी 27 असे 27 पुरस्कार मिळालेले आहे. आपले सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त जे महाराष्ट्राला 2 ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहे गोल्डवाले पहिल्या रँकचे, ते 2च लक्षात ठेवायचे. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राला 3 पुरस्कार मिळालेले आहे, पण एक जो तिसरा आहे तो एक काय त्याला दुसऱ्या नंबरचा पुरस्कार आहे, पण हे पहिल्या नंबरचे पुरस्कार 2 ठिकाणी मिळालेले आहे. ठीक आहे, ते कोणते कोणते? बालस्नेही किंवा चाइल्ड फ्रेंडली जे पंचायत असतात तर त्यांना एक ईदगाव नावाचं एक गाव आहे तर त्याला मिळालेलं आहे. आणि जलसमृद्ध पंचायत ते खरिवलीची आहे. ठीक आहे, आणि गरिबी मुक्त पंचायत आहे ती मुद्राडीची आहे. आता बाकीचे 6 लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढे जे दिले तेवढे लक्षात ठेवले तरी चालून जाईल. ठीक आहे, आता पहिली श्रेणी ही दीनदयाळ उपाध्याय, तर 9 पैकी 3 कोणते लक्षात ठेवायचे? गरिबी मुक्त मुद्राडी गाव आहे, बालस्नेही पंचायत ते ईदगाव आहे, आणि जलसमृद्ध पंचायत हे खरिवली आहे. आता बघा, गरिबी मुक्त किंवा पॉवर्टी फ्री जी पंचायत आहे, लक्षात ठेवायचं मुद्रा आणि गरिबी म्हणजे गरिबी काढायसाठी मुद्रा लागेल. मुद्रा म्हणजे पैसा, मुद्रा जर पैसा असला तर गरिबी निघेल, तर म्हणून गरिबीमुक्त मुद्राडी गाव. त्यानंतर बालस्नेही पंचायत ते ईदगाव, आणि जलसमृद्ध पंचायत जल म्हणजे पाणी जर जास्त असलं तर तुम्ही त्या पाण्याची खीर पण बनवाल, बरोबर. तर खरिवली खीर जलसमृद्ध लक्षात ठेवा. हे खरिवली रायगड महाराष्ट्रातील आहे, आणि ईदगाव भंडारातली आहे, आणि हा मुद्राडी आहे तो कर्नाटकचा आहे. ठीक आहे, गरिबीमुक्त मुद्राडी.
त्यानंतर जे दुसरं श्रेणी आहे नानाजी देशमुख, जी सर्वोत्तम, तिथं 3 लेअर सांगितलं होतं. तर सगळ्यात पहिले सगळ्यात वरचा लेअर बघू आपण, जिल्हा पंचायत. तर सिपाही जला हा त्रिपुरामधली एक जिल्हा आहे, तर त्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्तम ब्लॉक पंचायत हे हरिपाड केरळमधला आहे, आणि सर्वोत्तम ग्रामपंचायत हे न्यू नापम आहे. आता हे लक्षात ठेवायचं, जिल्हा पंचायत सगळ्यात वरचं, इथं काय असणार आहे, जिल्हा. तर इथं जला आहे, तर जिल्हा तेच, ठीक आहे. तिथल्या जिल्ह्याला जला वगैरे म्हणत असेल, जे काय म्हणत असेल, पण जलाचं जिल्हा लक्षात राहू शकतं आपल्याला, सिपाही जला. त्यानंतर सर्वोत्तम ग्रामपंचायत, हे ग्राम नवीन ग्राम असतं, न्यू ग्राम, नवीन गाव असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. न्यू ग्राम तर सर्वोत्तम ग्रामपंचायत न्यू नापाम, ठीक आहे. लक्षात ठेवा, न्यू जिथं आलं ते नवीन गाव, आणि जिल्हा म्हणजे जला, ठीक आहे. याच्यावरून तुमचं सगळं लक्षात राहून जाईल, ठीक आहे. तर हे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जेवढं दिलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डॅग हॅमरशोल्ड पदक. आता डॅग हॅमरशोल्ड मेडल आहे, हे कोणाला देतात, की आता तुम्हाला माहिती असेल आपलं जे युनायटेड नेशन आहे, तर ते काही पीस किपिंग मिशन्स पाठवतं किंवा शांती राखण्यासाठी. आता समजा सुदान आहे, तर सुदानमध्ये खूप जास्त प्रमाणात सिव्हिल वॉर चालू आहे, तिथं लोक एकमेकांना वगैरे मारत आहेत. तिथं शांतता राखण्यासाठी जे जगभरातील काहीतरी युनायटेड नेशनला संलग्न असलेले जे देश आहेत, तर त्यातले काही मेंबर्स आपले सैनिक तिथं पाठवतात, ठीक आहे, शांतता राखण्यासाठी. तर ते सैनिक आहेत, आणि समजा त्या सुदानमध्ये गेले, सुदानच्या लोकांनी याच्यापैकी कोणाला मारलं, तर ते जे मृत्यूमुखी पडतात किंवा ते जे शहीद होतात जवान वगैरे, तर त्यांना हा डॅग हॅमरशोल्ड पदक मिळतो, ठीक आहे. जे पीस कीपिंग मिशनसाठी जातात त्यांना. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमामध्ये किंवा युनायटेड नेशन पीस कीपिंग ऑपरेशन्समध्ये सेवा बजावताना वीरमरण आलेल्या लष्करी कर्मचारी, म्हणजे कोणी पण असू द्या, सॉरी, कोणत्या पण देशाची मिलिटरी वगैरे असू द्या, किंवा तिथलं पोलीस असू द्या, किंवा कोणती पण नागरी व्यक्ती असू द्या, ठीक आहे, म्हणजे सिव्हिलियन वगैरे असू द्या, तर कोणी पण तिथं सेवा बजावताना, म्हणजे डॉक्टर वगैरे असू द्या किंवा कोणी पण, तर तिथं त्यांना मृत्यू आला तर त्यांना हा डॅग हॅमरशोल्ड पदक मिळतो. आता भारतीय कोण होते, हे हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान, हे भारतीय पुरस्कार प्राप्त आहेत. कोण, हरभजन सिंग तुम्हाला लक्षात राहून जाईल, आणि सुजित कुमार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यांना डॅग हॅमरशोल्ड पदक मिळालेलं आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचा म्हणजे युनायटेड नेशनचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड, ठीक आहे. आता जेंडर ॲडव्होकेट, आता ह्याच्यावर 2-3दा आधी पण प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. आणि हे जे आहेत, ह्या मेजर अभिलाषा बराक, तर ह्यांच्यावर आता प्रश्न येऊ शकतो. ह्या तिसऱ्याच व्यक्ती आहेत किंवा तिसऱ्या महिला आहेत भारतीय असलेल्या, की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हा जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळतो, जेंडर ॲडव्होकेट, म्हणजे ऑब्व्हियसली ज्या स्त्रिया आहेत, तर स्त्रियांचं प्रमाण, जे हे पीस कीपिंग मिशन सांगितलं होतं युनायटेड नेशनमध्ये, जे पीस कीपिंग किंवा जे शांतता मोहीम असतात, तर त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढवणं किंवा स्त्रियांच्या अगेन्स्ट काही अत्याचार होऊ नये त्यासाठी काहीतरी काम करणं, तर हे सगळं जे काम करणं असतं स्त्रियांसाठी, तर त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळत असतो. तर हा जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड ह्या वर्षी मेजर अभिलाषा बराकला मिळालेला आहे, आणि ह्या अशा तिसऱ्या महिला आहेत भारताच्या, ठीक आहे. आता याच्या अगोदर कोण कोण झालेलं आहे, मेजर राधिका सिंह आणि मेजर सुमन गवानी. आता ह्यांच्यावर पण प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, आणि आपल्याला आता हा प्रश्न येऊ शकतो की अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत, तर त्या पूर्ण रांगेत विचारू शकतात. 2026ला कोण, अभिलाषा बराक आहेत, त्याच्या आधी राधिका सिंह 2023ला, आणि त्याच्या सगळ्यात आधी मेजर सुमन गवानी. आता हे लक्षात ठेवायचं, बसगपोरी लक्षात ठेवू शकता ना तुम्ही, बसगपोरी. आता बसगपोरी, ब म्हणजे बराक, स म्हणजे सेन, आणि ग म्हणजे गवानी. आता बराकला किती 2026ला मिळालेला, सेन आहेत त्यांना किती 2023ला, आणि गवानी ह्यांना कधी 2019ला. हे बसगपोरी लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहून जाईल. पोरी म्हणजे काय, जेंडर ॲडव्होकेटसाठी मिळणार, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती ध्वज सन्मान. आता राष्ट्रपती ध्वज सन्मान ह्याला इंग्लिशमध्ये कोणता अवॉर्ड म्हणतात, प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड. आता कलर म्हणजे आपल्याला वाटेल रंग वगैरे, तर हा राष्ट्रपतींचा रंग अवॉर्ड नाही आहे, हा राष्ट्रपतींचा ध्वज अवॉर्ड आहे. कलर म्हणजे ध्वज. तर हा म्हणजे जे एकदम चांगले काम करतात, म्हणजे युनिट्स वगैरे, हा इंडिव्हिज्युअलला देण्यात नाही आहेत. हा जे युनिट्स असतात, म्हणजे मिलिटरी युनिट असू द्या किंवा पोलीस युनिट्स असू द्या, तर त्यांना हा पुरस्कार मिळतो, ठीक आहे. तर ह्यालाच अवॉर्डला निशान अवॉर्ड पण म्हणतात. आता राष्ट्रपतींकडून लष्करी दल, निमलष्करी दल आणि पोलीस संघटनांना उत्कृष्ट सेवा आणि शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च औपचारिक सन्मान आहे, ठीक आहे. सर्वोच्च, एकदम हाय लेवलचा, म्हणजे त्यांनी जर कोणत्या एखादी दलाने एकदम काही चांगलं काम केलं असेल तर त्यांना हा पुरस्कार मिळत असतो, ठीक आहे. तर ह्या वर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल किंवा NDRF किंवा नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड नाही, रिस्पॉन्स फोर्स,
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आणि त्याच्याच अंडर हे जे NDRF ॲक्ट आहे तर त्याच्या अंडर डिझास्टर रिलीफ फंड पण आहे, तर ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, तर हा जो फोर्स आहे, हा जो प्रतिसाद दल आहे, तर त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे कोणाच्या, राष्ट्रपतींकडून. त्यानंतर इतर पुरस्कार प्राप्त जे पोलीस आहेत, कोणते कोणते, सिक्कीम पोलीस आहे, मेघालय पोलीस आहे, ओडिशा पोलीस आहे आणि उत्तराखंड पोलीस आहे. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण हे NDRFला यावर्षी मिळालेलं आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हा एकाच वेळेस सगळ्यांना देत नाही, इंडिव्हिज्युअली, म्हणजे ज्यावेळेस त्यांना वाटलं की हा हे डिझर्व करतात तर त्यांना देतात. तर अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे. ठीक आहे, तर हा एका वेळेस मिळालेला नाही, वेगवेगळ्या वेळेस मिळालेला आहे. त्यानंतर रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार. आता हा कमांडर, ह्याला ग्रँड क्रॉस पण, म्हणजे हा पूर्ण जे आहे रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार कमांडर ग्रँड क्रॉस असा पूर्ण एक नावाचा पुरस्कार आहे. ठीक आहे, आता इथं पोलार स्टार दिसते, म्हणजे पोलार म्हणजे पोलवरचे, आपला जो पृथ्वी आहे, पृथ्वीचे 2 पोल आहेत, त्या पोलवरच्या ज्या कंट्रीज असतील तर तिथलेच देणार. तर खालीच्या पोलवर तर कोणता देश नाही ना, तर वरचा जो पोल आहे तिथला एक स्वीडन देश आहे. ठीक आहे, तर स्वीडन देशाने आपले जे प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदीजी, त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे, स्वीडनकडून परदेशी सरकार प्रमुख, राजघराण्यातील सदस्य किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ठीक आहे, स्वीडनचा, लक्षात ठेवा, स्वीडनचा सर्वोच्च सन्मान पोलार स्टार स्वीडनचा रॉयल ऑर्डर ऑफ द. ठीक आहे, लक्षात ठेवा, मोदीजींना मिळालेला आहे. त्यानंतर आतापर्यंतचा सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार कोणता आहे, ॲग्रिकोला पदक. ॲग्रिकोला पदक हे कोणाला मिळालेलं आहे, आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत त्यांना मिळालेलं आहे. ॲग्रिकोला, ॲग्री म्हणजे ॲग्रिकल्चर. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चर किंवा आपल्या शेतीविषयक कोणतीतरी संस्था असणार आहे, तीच देणार आहे. बरोबर, तर ही संस्था कोणती आहे, अन्न व कृषी संघटना किंवा फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, FAO. आता ही जी संस्था आहे, ह्याने आपल्या भारतासाठी काही केलं किंवा कोणते पुरस्कार मिळालेले, तर ह्याच्यावर 100% प्रश्न असतो. तर हा खूप इम्पॉर्टंट आहे, कोणता, ॲग्रिकोला पदक, लक्षात ठेवायचं आहे. कोणाला, आपले मोदीजी आहेत त्यांना मिळाले. तर यांच्यासाठी वेगळं काही न्यूमोनिक किंवा मेमरी मध्ये टाकण्यासाठी असं काही वेगळं बनवायची गरज नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, FAOचा पुरस्कार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ मापुंगुब्वे. आता हा आपला जसा जे काय म्हणताला पद्मश्री वगैरे आहे, पद्मश्रीच्यावर तर कोणतं, भारतरत्न. तर भारतरत्न भारतातला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. बरोबर, किंवा म्हणजे हायेस्ट लेवलचा पुरस्कार आहे ना, तर तसाच एक साऊथ आफ्रिका देश आहे, त्याचा पुरस्कार हायेस्ट लेवलचा कोणता, ऑर्डर ऑफ द मापुंगुब्वे. तर हा भारताच्या 2 लोकांना मिळाला आहे. भारताचे म्हणजे भारतीय नाही आहेत ॲक्च्युली, ते भारतीय ओरिजिनचे आहेत, पण ते आफ्रिकेतच राहतात. तर सलीम करीम आणि कीर्तन थेडा ह्या दोघांना मिळाले. हे दोघे भारतीय वंशाचे आहेत. सलीम करीम ह्यांना ऑर्डर ऑफ द मापुंगुब्वे गोल्ड मिळालेलं आहे आणि कीर्तन थेडा ह्यांना सिल्वर मिळाले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे 2 नावं भारतीय आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला माहीत पाहिजे, सलीम करीम आणि कीर्तन थेडा. तर ह्यांनी जे सलीम करीम होते तर त्यांनी तिथं एड्स, HIV एड्स किंवा जे TB वगैरे आहे तर त्याच्यासाठी खूप चांगलं काम वगैरे केलं होतं. किंवा आपलं जे कोविड आलं होतं तर कोविडमध्ये पण त्यांनी खूप चांगलं देशासाठी काम केलं होतं. त्यानंतर कीर्तन थेडा होतं, तर त्यांनी पण TBसाठी वगैरे चांगलं काम केलेलं आहे. तर मोस्टली हेल्थ केअर रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, सलीम करीम आणि कीर्तन थेडा. आणि त्याच्यामुळे त्यांना हा ऑर्डर ऑफ द मापुंगुब्वे पुरस्कार मिळालेला आहे. कोणाचा आहे, दक्षिण आफ्रिकेचा आहे. विचारू शकतात हा पुरस्कार कोणाचा आहे आणि कोणाकोणाला मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हेल्थ केअरसाठी त्यांना मिळालेलं आहे. तर केअर फॉर करीम, केअर फॉर कीर्तन, केअर कीर्तन, बरोबर, केअर कीर्तन करीम, केअर कीर्तन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे ऑर्डर ऑफ द मापुंगुब्वे. त्याच्यानंतर गोडार्ड अंतर्विज्ञान पुरस्कार किंवा गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स अवॉर्ड. आता ॲस्ट्रॉनॉटिक्स किंवा जे अंतर्विज्ञानाशी रिलेटेड काहीतरी पुरस्कार असणार आहे, जे जो की भारतीयाला मिळालेला असणार आहे, त्याच्यामुळे हा म्हणजे आपण इथे लिहून दिलेला आहे. बरोबर, तर भारतीय काय आहे, एक चंद्रयान मोहीम झाली होती, चंद्रयान 3 मोहीम, तर त्याला मिळालेला आहे. ठीक आहे, तर हा कोण प्रदान करते, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स. ठीक आहे, ते लिहू शकतात, नासानी दिलेला आहे, नासानी दिलेला नाही आहे. ठीक आहे, हा दिलेला आहे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स. गोडार्ड अंतर्विज्ञान पुरस्कार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, भारतीय चंद्रयान 3 मोहीम होती. आता का बरं, कारण की आपण चंद्रयान 3 मोहीम काय होती, जो चंद्र होता, चंद्राचा साऊथ पोल होता, तिथं आपण गेलेलो आहे. पहिल्यांदा आपण भारतीय म्हणण्यापेक्षा पूर्ण जगातील पहिली अशी मोहीम होती जी साऊथ पोलवर डायरेक्ट लँड केलेली आहे. बाकीच्या मोहिमा होत्या त्या चंद्राच्या इतर ठिकाणी गेलेल्या आहे, पण साऊथवर आपण डायरेक्ट पार्किंग केली आहे पहिल्यांदा. ठीक आहे, आपली पार्किंग पहिल्यांदा साऊथ पोलवर आहे चंद्राच्या. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, चंद्रयान 3 मोहीम. तर हे गोडार्ड अंतर्विज्ञान पुरस्कार आहे. ठीक आहे, हा लक्षात काय ठेवायचा आहे, गोडार्डमध्ये गॉड दिसतोय आणि चंद्र म्हणजे मून, तर मून गॉड असतो ना, चंद्रदेव, मून गॉड, तर लक्षात ठेवा. ठीक आहे, गोडार्ड, मून. त्याच्यानंतर पुलित्झर पुरस्कार. आता हा जो पुलित्झर प्राईज आहे तर ह्याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे. आणि पुलित्झर प्राईज आहे तो मोस्टली जे पत्रकार वगैरे असतात तर त्यांना हा मिळत असतो. ठीक आहे, तर पत्रकारितेमध्ये त्यांनी काही चांगलं काम केलं असतं त्यांना मिळतो. तर 2 भारतीय आहेत, एक सुपर्णा शर्मा आणि आनंद, RK आनंद, त्या दोघांना मिळाले. ॲक्च्युली हे 3 जण होते, एक N.
एन पियर्सन, सुपर्णा शर्मा आणि आर के आनंद ह्या तिघांनी मिळून एक स्टोरी लिहिलेली आहे ट्रॅप्ड नावाची स्टोरी लिहिलेली आहे. आता ह्या स्टोरीसाठी त्यांना हा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. आता ह्या दोघांचं नाव लक्षात ठेवायचं, सुपर्णा आणि आनंद. आता ट्रॅप्ड कशासाठी आहे, जे सायबर क्राईम वगैरे असतात किंवा डिजिटल सर्वेलन्स आणि डिजिटल अरेस्ट वगैरे. आता तुम्ही ऐकलं असेल डिजिटल अरेस्ट विषयी बऱ्याचदा. तर ते डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, की कोणतरी तुम्हाला व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करतं आणि तुम्हाला सांगतं की आम्ही पोलिसांकडून बोलतोय. बघा ते आपण कॉलर ट्यूनवर वगैरे ऐकत असतो, पोलीस, CBI किंवा इतर कस्टम्स यांच्याकडून कॉल आला तर उचलू नका वगैरे असं काही म्हणतात नाही का. तर ते कशासाठी आहे, जे सायबर क्राईम होणार असतं किंवा जे तुमची सायबर अरेस्ट होणार असते तर ते थांबवण्यासाठी. ठीक आहे. तर हे डिजिटल अरेस्ट हे फ्रॉड आहे. ठीक आहे. तर हे फ्रॉड विषयी हा ट्रॅप्ड नावाचा पिक्चर म्हणण्यापेक्षा स्टोरी आहे. तर ह्या तिघांनी लिहिली होती, सुपर्णा शर्मा, आनंद आणि एन पियर्सन. तर ह्या तिघांना हा पुलित्झर प्राईज मिळालेला आहे. आणखी बऱ्याच जणांना मिळालेलं आहे, पण हे भारतीय आहेत. ठीक आहे. आणखी एक अनिरुद्ध घोषाल नावाचं पण एक व्यक्ती आहे. तर ते असोसिएटेड प्रेस नावाची एक पूर्ण टीम आहे. ठीक आहे. याची पूर्ण एक टीम आहे. तर त्या टीममध्ये हे अनिरुद्ध घोषाल होते. ठीक आहे. तर त्या टीमला पण हा पुरस्कार मिळालेला आहे. हे इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम आहे, तर त्याचा भाग अनिरुद्ध घोषाल होते. तर हा पुलित्झर पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. कोणाला मिळाला आहे, शर्मा आणि कोण, आनंद आणि शर्मा, सुपर्णा शर्मा. त्याच्यानंतर राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार. आता हा नायटिंगेल पुरस्कार आहे, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की असं इंडिव्हिज्युअल नाव लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. तर हे 15 जे नर्स असतात, नर्स किंवा नर्सिंग जॉब वगैरे करतात, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोण देते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. ठीक आहे. किंवा जे हेल्थ मिनिस्ट्री आहे आपली ती. त्यानंतर स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. आता हे स्पेलिंग बीमध्ये बऱ्याचदा भारतीय जिंकत असतात. ठीक आहे. तर हा जो पोरगा आहे, हा पोरगा श्रेय पारिख नावाचा आहे. तर हा जिंकलेला आहे स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. आता हे अमेरिकेमध्ये स्पर्धा होत असते आणि हा भारतीय नाही, ॲक्च्युली तिथलाच म्हणजे भारतीय मूळचा आहे, पण तिथे स्थायिक झालेला. तर श्रेय पारिख, तर श्रेयची स्पेलिंग असं लक्षात ठेवा. ठीक आहे. श्रेयची स्पेलिंग म्हणजे ते स्पेलिंगवर देतात मोठ्या आणि तुम्ही स्पेलिंग करेक्ट किती सांगता त्याच्यावर हा अवलंबून असलेला अवॉर्ड असतो. म्हणजे त्यांनी 90 सेकंदमध्ये काहीतरी 32 की 34 स्पेलिंग्स बरोबर सांगितल्या होत्या, त्यामुळे हा जिंकला. आणि उपविजेता पण भारतीयच होता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, श्रेय पारिख. त्याच्यानंतर तैपेई कॅपिटल कप 2026. आता हे तैपेई जेव्हा आपण ऐकतो तर मोस्टली ज्यांनी आधी काही अभ्यास केला असेल त्यांना माहीत असेल, तैपेई हे टेक्नॉलॉजी किंवा जे चिप मेकिंग वगैरे तर त्याच्यासाठी खूप फेमस आहे. बरोबर. तर इथे कॅपिटल कप होता, तर त्याच्यामध्ये भारतीयांनी एकदम चांगली कामगिरी केली आहे. 2 रौप्य म्हणजे काय, जे सिल्वर मेडल असतात, 2 रौप्य पदक आणि 3 मेरिट अवॉर्ड जिंकलेले, असे टोटल 5 पदकं जिंकलेले आहेत. ठीक आहे. रौप्य पदक मुस्कान आणि अर्जुन सुमाथी विजय भास्कर यांना मिळाले आहे. मुस्कान. ठीक आहे. मुस्काननी काय केले, पेंटिंग आणि डेकोरेटिंगमध्ये तिला रौप्य पदक मिळालं किंवा सिल्वर मेडल मिळालेलं आहे. आणि अर्जुन सुमाथी विजय भास्कर ह्याला मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे. मोबाईल अप्लिकेशन जे मोबाईलमध्ये ॲप्स असतात तर कोणी बनवलं आहे, अर्जुनचं तुम्हाला धनुष्यबाण माहीत असेल तर तुम्ही असं लक्षात घ्या की धनुष्यबाणचा एखादी गेम आहे, तर तो गेमचं ॲप त्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. अर्जुननी, तर ते त्याच्यासाठी त्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सुकुमार आणि हे मुस्कान म्हणजे काय, हास्य. तर मुस्कानचं असं काहीतरी तिने चित्र बनवलेलं आहे असं लक्षात ठेवा. तैपेईसाठी मुस्कान आणि अर्जुन. त्याच्यानंतर सुकुमार अळीकोड जन्मशताब्दी राष्ट्रीय पुरस्कार. आता हे दोघांना मिळालेलं आहे. मेधा पाटकर म्हणजे जे मोस्टली सामाजिक क्षेत्रासाठी ज्यांनी काही चांगली कामगिरी केली असते त्यांना मिळतात. आणि हा जन्मशताब्दी पुरस्कार आहे, थोडासा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मेधा पाटकर हे म्हणजे त्यांनी बरेचसे आंदोलन वगैरे केलेले आहेत, म्हणजे जे ट्रायबल लोक वगैरे आहेत तर त्यांचं म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी वगैरे यांनीच काही चांगले काम केले आहेत, मेधा पाटकर. आणि पेरुमल मुरुगन, तर हे रायटर आहेत, सामाजिक विषयावर हे लिहित असतात. तर ह्या दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे, सुकुमार अळीकोड. ठीक आहे. त्यानंतर केम्ब्रिज, हा खूप जास्त महत्त्वाचा नाही पण ठीक आहे, लिहून दिलेला आहे, वाचून घ्या फक्त. केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड दक्षिण आशिया विभागातून कोणाला, सोमा मंडल यांना मिळालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले पुरस्कार संपलेले आहेत. चलो फिर बाय.